पहिल्या संघासाठी पहिलं षटक घेऊन गोलंदाजीच्या मार्गावर सुरेश बघायला मिळतोय आणि स्ट्रायकिंग एंडला सध्या बॅट्समन हनुमंत आणि नॉन स्ट्रायकर एंडला बॅट्समन रणजित. ही जोडी सध्या हुंबरवाडी या संघाच्या वतीनं सध्या मैदानाच्या आतमध्ये खेळतीये. हुंबरवाडी सोनवडे हा संघ, या संघानं अनेक वर्ष क्रिकेटची सेवा केली आहे, क्रिकेटसाठी योगदान दिलंय. आज मात्र या टुर्नामेंटमध्ये योगदान देतील का? बॅकफुटवर जाऊन हलकासा कट केलाय, क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हरला सजवलाय, त्यानं अडवलाय, तोपर्यंत मात्र इथं थांबलं जात आहे. पहिला बॉल होता, पहिल्या बॉलवर अगदी सुरेशचा सन्मान दिलाय, कारण हा गोलंदाज खरं तर वरपेवाडी संघाचा हुकमी एक काय आणि त्याच्या विरुद्ध आक्रमण करणं सध्या मात्र टाळलंय हनुमंतनं. पहिला बॉल डॉट आलाय, बघूया आता हा पुढचा चेंडू. यावेळेला तेज तर्रार गोलंदाजी, याच्या अधिकारच्या बॉलवर जास्त गती नव्हती, परंतु या वेळेला मात्र आपल्या गतीनं केलंय हैराण. सध्या गोलंदाजीच्या मार्कवर सुरेश आपल्याला बघायला मिळतोय. वरपेवाडीची एक्सप्रेस अगदी सुसाट सुटली आहे. आता डान्सिंग डाऊन द विकेट, गॅप मध्ये चेंडू खेळलाय, काव कॉर्नरला क्षेत्ररक्षक नाहीये, डीप मध्ये गणेश तैनात आहे आणि त्याच्याकडून झाली आहे चुकी. चेंडू जातोय सीमा पार आणि या चौकारानं मात्र धावसंख्येचा होतोय श्री गणेशा. धावा लागतील धावफलकावर 4. फटका अगदी कमालीचा होता. जाणलं होतं की सुरेशनं आता मात्र टप्पा पकडलाय. हा टप्पा थोडासा भरकवण्याचा प्रयत्न करण्यात आला हनुमंतच्या माध्यमातून. डान्सिंग डाऊन द विकेट चेंडू खेळण्याचा प्रयत्न झाला आणि फटका सुद्धा चांगला होता. काव कॉर्नरला अगदी मोठा गॅप आहे आणि या गॅप मध्ये चौकार आलाय. आता पुन्हा एकदा शॉर्टपिच प्रकारचा चेंडू, इथं मात्र अगदी या मातीचा सुगंध, परफ्यूम बॉल, परफेक्ट बाउन्सर बघायला मिळाला, अगदी जाऊन चेहऱ्यावर आदळलाय आणि अजून एक डॉट बॉल आलाय. एक तेरी तो एक मेरी, अगदी मात्र चांगल्या पद्धतीचा मुकाबला बघायला मिळाला. एकीकडे हुंबरवाडी आहे तर दुसरीकडे वरपेवाडी आहे. एकीकडे सुरेश नावाचा गोलंदाज आहे तर दुसरीकडे हनुमंत नावाचा बॅट्समन आहे. याही वेळेला शॉर्ट पिच आहे, परंतु इथं मात्र तयार आहे या बॉल साठी. इथं तोफा केलाय कबूल आणि चेंडूला भिरकावून दिलाय डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. चौकारासाठी आल्या 4 धावा. बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई. एकीकडे सुरेश, दुसरीकडे हनुमंत. याच्या अधिकारच्या बॉलवर सुरेशनं आपला नजराना पेश केला तर दुसऱ्या बॉलवर हनुमंतनं सुद्धा सांगितलं जनाब हम भी किसी से कम नहीं है. या वेळेला पुन्हा एकदा गॅप मध्ये ऑफसाइडच्या दिशेला एक चाबूक फटका. चेंडू पुन्हा एकदा जातोय दन 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 करत सीमा पार. अजून एक आलाय चौकार. 6 चेंडूंचा खेळ झालाय आणि 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येवर धावा लागल्यात 12. बिनबाद 12 ही सध्याची परिस्थिती आहे. चला, टीम मीटिंग साठी जास्त वेळ खर्च करू नका, सामना लगेच चालू करून घ्या. आयोजन कमिटी सध्या मात्र या मॅच मध्ये खेळताना बघायला मिळतीये. वरपेवाडीचं हे सुंदर आयोजन, मैत्री चषक 2025 आणि या चषकामध्ये अगदी सर्वस्व पणाला लावलंय आयोजनाच्या बाबतीत. ट्रॉफ्या अगदी चमचमणार आहेत. आकर्षक ट्रॉफ्या म्हणजे बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर आणि मॅन ऑफ द सिरीजच्या ज्या ट्रॉफ्याज आहेत त्या सगळ्यांच्या लक्ष वेधून घेत आहेत. बघूया कोण हे किताब पटकावतील. परंतु मैदानाच्या आतमध्ये चाललेला एक रोमांचक मुकाबला. एकीकडे हुंबरवाडी तर दुसरीकडे वरपेवाडी. यावेळेला चांगला बॉल, परंतु पंच थोडेसे वळतायत आणि दर्शवतायत लेग स्टंप मिस करून जाणारा चेंडू. पंचांनी त्याला व्हाईट बॉल घोषित केलाय. व्हाईट बॉल राईट आर्म ओव्हर द विकेटने अंकुश गोलंदाजीसाठी आणलाय. अंकुशला धावसंख्येवर अंकुश लावायचा आहे, परंतु पहिल्याच बॉलवर अवांतर धाव दिली आहे. आता पुढचा बॉल. इथं काहीतरी वेगळं करायचं होतं. गुंगारा दिला होता स्वतःला सुद्धा आणि गुंगारा दिलाय फलंदाजाला सुद्धा. डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला, परंतु बॅट बॉलचा झालेला नाहीये संपर्क. अगदी ही मिठाई होती, फुल टॉस होता, परंतु या मिठाईवर मात्र ताव मारता आलेला नाहीये. डॉट बॉल आलाय. डिक्लेअरच्या स्वरूपातील 1 धाव आली आहे. बघूया आता पुढचा चेंडू. पुन्हा एकदा गोलंदाज अंकुश. फुलटॉस आडव्या बॅटने खेळायचा होता. स्टिकर इनला फटका लागला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. 1 धाव मिळते आणि 1 धावेवर थांबलं जात आहे, कारण माहिती आहे हनुमंतची बॅट आज चांगली बोलतीये. हनुमंतची बॅटिंग आज चांगली झाली आहे आणि त्याच हनुमंत विरुद्ध मात्र आता गोलंदाजी करावी लागेल अंकुशला. पुढचा चेंडू पुन्हा एकदा अंकुशचा.
यावेळेला स्लॉट मध्ये होता, जरूर आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न करण्यात आलाय, उसळी नव्हती या चेंडूवर, अगदी समांतर रेषेतून खालून निघून गेलाय आणि एक चांगला बॉल आपल्याला बघायला मिळाला. शॉर्ट पिच उडवलाय, ताकद, टायमिंग, टेम्परामेंट सगळं कसं ओके मध्ये आहे. या व्यासपीठाला देणारी मानवंदना या षटकाराच्या माध्यमातून आली आहे आणि हा एक आलाय उत्तुंग षटकार. या वेळेला षटपी प्रकारचा चेंडू बॅटची वरची बाजू लागली आहे, डिक्लेअरचा झोन आहे, तिथं धावा भेटतील फक्त एकच धाव. अगदी ग्राउंडचा जर विचार केला तर अगदी बॅकवर्ड पॉइंट, बॅकवर्ड स्क्वेअर लेग पासून सर्व जो पाठीमागचा एरिया आहे तिथं तुम्हाला डिक्लेअरच्या स्वरूपातील धावा मिळतात. तिथं चेंडू गेला तर तुम्हाला एकच धाव मिळेल. या वेळेला बॅटची अगदी वरची काढा लागली आणि डिक्लेअरच्या झोन मध्ये चेंडू गेलाय. एक धाव मिळते. या एका धावेनं धावफलक जाऊन पोहोचतोय 22 या आकड्यावर. अंकुशची गोलंदाजी आता मात्र त्याच्यावर अगदी तुटून पडलाय. प्रत्येक बॉलवर बॅट फिरवण्याचा प्रयत्न सध्या जर्सी नंबर 23 हनुमंतचा राहिलाय. यावेळेला सोडून दिलाय, शानिशा करतायत, पंच वळतायत, अगदी मेहुना स्टाईल मध्ये दर्शवतायत. येस, इट इज अ व्हाईट बॉल. या व्हाईट बॉलनं पुन्हा एकदा धावसंख्येत भर पडली जाईल. या धावसंख्या अशा पद्धतीच्या रोखणं गरजेचं आहे, कारण अवांतर धावा या विषारी असतात, या शेवटला आपले विष ओकतात. यावेळेला ड्रेसिंग डाऊन विकेट येतं, बॅटवर व्यवस्थित प्रॉपर टायमिंग झाली नाही. या क्षेत्ररक्षक अगदी तैनात होता आणि त्यानं मात्र फेकी सुद्धा योग्य केली आहे, परंतु अगदी जीवाच्या आकांतानं ही एक धाव पूर्ण केली आहे. सर्कल मध्ये ही धाव चोरून घेतली आहे. या एका धावेनं षटक संपतंय. धावफलकावर जावा अगदी जोडल्या जात आहेत 24. पहिल्या षटकामध्ये 12 होत्या, याच्यानंतरच्या षटकामध्ये सुद्धा 12 आल्यात. 12चं समीकरण सध्या मात्र ठेवलंय दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. अगदी जमेची बाजू अशी आहे की दोन्ही फलंदाज अजूनही मैदानाच्या आतमध्ये तसे सुरक्षित उभे आहेत. एकीकडे रणजित, दुसरीकडे हनुमंत. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आले. त्यांनी पाहिलंच याच्या अलीकडच्या मॅचेस की कोणत्या बाजूला जास्त रन होत आहेत, कोणती बाजू आपल्याला मारायची आहे, अभ्यास करून आलेत आणि आता परीक्षेत मात्र चांगला पेपर सुद्धा सोडवत आहेत. तर गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज बापू. हा यावेळेला बापून आपला नजराना पेश केलाय. अगदी मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू, पंचांचा इशारा आलाय. डिक्लेअरच्या स्वरूपातील एक धाव. अचूक निर्णय आणि निर्णय देण्याची क्षमता ज्या दोन्ही पंचांमध्ये आहे ते मात्र आपल्याला या मोरणा क्रिकेट असोसिएशन साठी लाभले गेलेत. टुर्नामेंट किती मोठी असू द्यात, समोर किती मोठा प्लेयर असू द्यात, आपल्या निर्णयावर ठाम राहणारे दोन्ही पंच आज सुद्धा आपली पंचगिरी करतायत. यावेळेला सोडून दिलाय, पंच वळतायत, दर्शवतायत, दाखवतायत. हा अजून एक व्हाईट बॉल आहे. खरं तर टेनिस क्रिकेटमध्ये किंवा क्रिकेटमध्ये किंवा कोणत्याही खेळामध्ये पंचांना खूप इज्जत असते. पंच हा एखाद्या देवाप्रमाणे असतो, त्यांचा प्रत्येक निर्णयाचा सन्मान करायचा असतो. यावेळेला सन्मान केला नाहीये. फुल टॉस बॉलचा अगदी मात्र डिस्पॅच केलाय. डान्सिंग डाऊन द विकेट आपल्या ताकदीचा नजराना दाखवलाय आणि चेंडूला भिरकावलाय. सीमा पार षटकार. बत्तीस धावा धावफलकावर जोडल्या गेल्या. राऊंड द विकेटने पुन्हा एकदा बापू. आहा यावेळेला फटका बसला. क्षेत्ररक्षक आहे, झेलसाठी संधी आणि इथं झेल ड्रॉप. हनुमंतचा झेल ड्रॉप. खरं तर अगदी सेट बॅट्समन आहे हनुमंत. आज जीवनदान मिळालंय. उर्वरित 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे अजून इनिंग मधला. बापूनं काम त्याचं चांगलं केलं होतं, फसवलं होतं हनुमंतला, परंतु इथं क्षेत्ररक्षणाची थोडीशी त्याला साथ मिळत नाहीये. राऊंड द विकेटने पुन्हा एकदा बापू. समोर आता रणजित आहे. यावेळेला चांगला फटका, चाबूक फटका बघायला मिळालाय. का कॉर्नरला क्षेत्ररक्षक सुरेश आहे, त्याच्याकडून चुकी होणार नाहीये. एक सर्वोत्तम क्षेत्ररक्षक बघायला मिळालाय, परंतु थ्रो थोडासा खराब राहिलाय. तोपर्यंत 2 धावा अगदी चित्याच्या चपळाईनं वाऱ्याच्या वेगानं पूर्ण केल्यात. या 2 धावेनं धावफलक जाऊन पोहोचतंय 35. लॉस ऑफ 0 विकेट्स. 2 चेंडूचा खेळ अजून बाकी आहे. राऊंड द विकेटने पुन्हा एकदा बापू नावाचा एक अनुभवी गोलंदाज सुटलाय.
यावेळेला पुन्हा एकदा उडवायचा होता, बॅट खाली होता जरूर, परंतु बॅटची व्यवस्थित बाजू लागलेली नाहीये. चेंडू तिथेच खेळत राहिलाय, तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली आहे. आता या ओव्हर मधला, या इनिंग मधला, या पूर्वार्ध मधला अगदी शेवटचा चेंडू आपल्याला बघायला मिळतोय, जिथं स्कोरबोर्डवर आतापर्यंत 36 धावा जोडल्या गेल्या. 36. लॉस ऑफ 0 विकेट. शेवटचा चेंडू. नोट आउट जातील का हे दोघे जण, की बापू कमबॅक करेल? आहा, फुल टॉस. पुन्हा एकदा ताकद स्वप्नील आहे. स्वप्नीलला पाहत बसावं लागेल, कारण चेंडू निघून जातोय सीमा पार. शेवटच्या चेंडूवर आलाय लांब 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 षटकार आणि धावसंख्या जाऊन पोहोचतीये 42 या आकड्यावर. जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 43 धावांचं समीकरण ठेवण्यात आलंय टीम वरपेवाडीच्या समोर. आणि त्यानंतरचा नाणेफेक मी आमंत्रित करतो. एकीकडे आई माळादेवी स्पोर्ट्स कुसरून, तर त्यांच्या विरोधात आपल्याला बघायला मिळेल मानायदेवी वॉरियर्स आटोली संघ. या चला याच्यानंतरची मॅच. एकीकडे आई मानायदेवी स्पोर्ट्स कुसरून, तर त्यांच्या विरोधात आपल्याला बघायला मिळते मानायदेवी वॉरियर्स आटोली संघ. दोन्ही संघाच्या कर्णधारांना मी विनंती करतो, या चला टॉस्का बॉस मंचावर, जिथं आपल्यासोबत जोडले जातील आपले मान्यवर, ज्यांच्या शुभ हस्ते केला जाईल नाणेफेक. या दोन्ही संघांना पुन्हा एकदा विनंती करतो, आई माळादेवी स्पोर्ट्स कुसरून संघ इथपर्यंत पोहोचलाय. मानायदेवी स्पोर्ट्स मानायदेवी वॉरियर्स, आपला कर्णधार आमच्यापर्यंत. ओके, दोघेही जोडलेत. आणि आजच्या दिवसातील या सामन्याचा नाणेफेक मान्य श्री नवनाथ दादा कदम आपल्या शुभ हस्ते करण्यात यावा अशा आपणास विनंती करतो. आजच्या दिवसातील पुढचा मुकाबला एकीकडे कुसरून, तर दुसरीकडे मानावी देवी वॉरियर्स आटोली संघ यांच्या होणारा हा नाणेफेकीसाठी कॉल नवनाथ दादा कदम यांच्या शुभ हस्ते. टॉस्का बॉस या मंचावर आपण बघूयात त्या दोघांनाही. तर मॅचला सुरुवात नक्कीच. थँक्यू सो मच
एक कुसरून गावचा गोड आवाज आपण नक्की ऐकला. जिथे कमी तिथे वैभव नेहमी असतो आणि त्याचा आवाज आपण जरूर ऐकला. मॅचला सुरुवात नक्कीच इथून होणार आहे. एका बाजूला संघ फाईट करत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. आपण बघतो मैत्री चषक 2025 हे भव्य दिव्य हे क्रीडांगण आणि या क्रीडांगणावरती आपल्याला पाहायला मिळेल चांगलं क्रिकेट खेळत असताना. अगदी चांगलं क्रिकेट खेळणं भरपूर गरजेचं आहे आणि या मॅचमध्ये हेच क्रिकेट आपल्याला पाहायला मिळत आहे. इथून मॅचला सुरुवात होईल. एका बाजूला फाईट करत असताना आई माळाई देवी कुसरून तिचा नेहमी आशीर्वाद या संघाच्या मागे असतो. तीच मॅच आपल्याला पाहायला मिळते. आपण नेक्स्ट मॅच असणार आहे. ओके, आता मॅच आपल्याला पाहायला मिळेल उंबरवाडी आणि त्यांच्यासोबत फाईट करत असताना संघ तो मात्र स्वतः खेळत असताना आपल्याला पाहायला मिळाले. धाव फलकावरती मागच्या मॅच मध्ये बनवल्या. टार्गेट किती ठेवलंय? 43 43 बनवायच्या त्या मॅच मध्ये स्वतः आयोजक खेळत असताना. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. गणेश बारा खेळाडू पाठवायचं प्लीज. स्ट्राईक एंडला कोण आहे? हितेश. नॉन स्ट्राईक एंडला सुरेश. मॅचला सुरुवात करायची आहे. स्ट्राईक एंडला हितेश, नॉन स्ट्राईक एंडला नितेश. पहिला बॉल चौकार आहे. एक बॉल 4 धावा. 43 बनवायच्यात ना या मॅच मध्ये. 43 धाव्यांचं लक्ष. ओव्हर नंबर 1 वरती गोलंदाज प्रवीणला पाहतोय. पहिलाच बॉल वरती चौकार. दुसऱ्या बॉल वरती इथून आला मात्र डॉट बॉल आपल्याला नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. नेक्स्ट मॅच कुसरून संघ इन ऍक्शन मध्ये रेडी आहे. टॉस झालाय का वैभव? टॉस कोणाच्या बाजूने? टॉस कुसरून जिंकलाय. डिसिजन काय? बॅट फर्स्ट. नक्कीच बॅटिंग घेतली आहे. गॅप फार मोठी आहे. बॉल जाईल का बाउंड्री लाईनच्या बाहेर? प्रयत्न हनुमानचा चांगला होता मात्र बॉल चाललाय वन बाउन्स. सीमा पार येतोय. चौकार. धावा मिळतील 4. हे क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. इथून धावा येणं भरपूर गरजेचं असतं. हेच ते क्रिकेट. इथून बॅटिंग चांगली करावी लागेल या मॅच मध्ये. चांगलं क्रिकेट खेळणं भरपूर गरजेचं असतं. हेच ते क्रिकेट आहे. अजय एक खेळाडू चांगला आहे मित्रांनो मात्र साथीदार थोडेसे कमजोर आहेत. मात्र आज साथ चांगली दिली आहे. बक्षीस भरपूर त्याच्या नावावरती झाले असते या मोठा क्रिकेट असोसिएशन मध्ये देखील. आता थोडंसं टीम थोडीशी कमी मारते. आता साथ देणं गरजेचं आहे कारण या मॅच मध्ये व्हाईट बॉल पंचांचा इशारा. एक मॅच मेहनत करणं भरपूर अजय गरजेचं आहे. ही मॅच मेहनत केली ना तर फळ आज जरूर भेटेल. इथून चांगलं क्रिकेट सर्वांच्या माध्यमातून खेळणं भरपूर गरजेचं असतं. हेच ते क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आज आपण जरूर बघणार आहोत. हा बॉल पंचांचा इशारा. फील स्ट्रॉंग आहे. डिसिजन काय? निर्णय पंचांचा फील जरूर स्ट्रॉंग होता मात्र पंच देखील तितके स्ट्रॉंग आहेत. आपल्याला जरूर पाहायला मिळत आहे. सनी थोडेसे लांब जातील आपल्यापासून आपल्याला पाहायला मिळत आहे. इथून त्यांचा संघ कुठेतरी परास्त झाला. 9 रन झाले नाही संख्या धावफलकावरती पाहायला मिळत आहे. 9 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा बॉल होतो यार. हो चांगला बॉल. यश रक्षकाला मिळाला नाही. लेग बायचा इशारा पंच सांगतात. एक सिंगल इथून जरूर मिळेल. धावसंख्या धावफलकावरती 10 बॉल आतापर्यंत झाले मैदानाच्या आतमध्ये. 5 1 टू गो. शेवटचा बॉल शिल्लक. हलक्या हाताने घेऊन घडला. क्षेत्ररक्षक दूरवरून हनुमंत येत आहे. जरूर पाहायला मिळालं. फेकी करेपर्यंत दुसरीचा गॉल घातक ठरेल का? मात्र नाही. एकाच जागेवरती समाधान मानावा लागेल. क्रिकेट आहे मित्रांनो. नक्कीच आपल्याला पाहायला मिळत आहे. आज टीम आटोली आपल्याला नक्कीच मैदानाच्या आतमध्ये विजय एवढे दिवस नव्हते. आज इन ऍक्शन जरूर दिसतील. विशाल आहेत. आपल्याला जरूर पाहायला मिळेल. चांगलं क्रिकेट खेळणं भरपूर गरजेचं असतं आणि हेच क्रिकेट त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळेल. धावा येणं भरपूर गरजेचं आहे. चला प्लीज टीम मीटिंग घेऊ नका. लगेच मॅचला सुरुवात करायची आहे. नेक्स्ट मॅच टीम आई म्हाळाई देवी कुसरून आणि त्यांच्यासोबत फाईट करणारे संघ तो आपल्याला पाहायला मिळेल. कुसरून आणि कोण आहे? पप्पा मॅच खेळते. फोन कुठनं करतील? हां किसनेच्या पप्पाचा.
पुन्हा एकदा हा बॉल टफा पडल्यानंतर चाललाय डॉट डॉट चेंडू येऊन चालणार नाहीये, धावा बनवाव्या लागतील. पुन्हा एकदा आपल्याला जरूर पाहायला मिळत आहे, इथून मैदानाच्या आतमध्ये धावा येणं गरजेचं. अजून एक डॉट बॉल, जेवढे डॉट बॉल तेवढं नक्कीच आपल्याला पाहायला मिळतं की मैदानाच्या आतमध्ये चांगलं क्रिकेट खेळणं गरजेचं आहे. अजून एक डॉट बॉल. वा तुझी लास्टची आहे ना, लास्टची आहे ना एवढ्या लवकर. नक्कीच आपल्याला पाहायला मिळतं की संधी जरूर होती, मात्र व्यवस्थित आपल्याला पाहायला मिळालं चेंडू कॅरी करता आला नाही आणि त्यानंतर नक्कीच चांगलं क्रिकेट खेळणं भरपूर गरजेचं आहे. हेच ते क्रिकेट आपल्याला जरूर पाहायला मिळतं. धावा देखील वन बाउन्स कॉल की एक शॉट आहे, एक शॉर्ट रन आहे, एक शॉर्ट रन असणार आहे, लक्षात घ्या. एकच रन असेल ही. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती गोलंदाज तयार आहे. ओ चांगला बॉल आहे, टफा पडल्यानंतर जास्त बाहेर वाईट. तेरा धावा धावफलकावरती आहेत. अतिशय चांगलं क्रिकेट. पुन्हा एकदा बॉल तयार आहे. हा बॉल हवेमध्ये आहे, चाललाय क्षेत्ररक्षक, झेल होईल का? झेल ड्रॉप दूरवरून जरूर आला. रनआउटची संधी आहे, फेकी जरा चुकीची आली आहे, मात्र सुरक्षित असणार आहे. अगदी आपण जर बघायला गेलं ना, क्रिकेट एक असं खेळ आहे ना, जर तरला महत्व नाही आहे क्रिकेटमध्ये, लक्षात घ्या. क्रिकेट जर बोलवत असेल तर नक्कीच जा मित्रांनो, कारण क्रिकेटने भरपूर काय दिलंय. क्रिकेट भरपूर पुढे चाललंय, लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत क्रिकेट आहे. आणि क्रिकेटमध्ये मुली देखील पुढे चालल्या, ते लक्षात घ्या, कारण मुलींनी देखील चांगलं क्रिकेट नेहमी खेळलंय, आपल्याला पाहायला मिळतं. इथून धावा देखील तितक्याच चांगल्या येणं गरजेचं आहे या मॅचमध्ये. 43चं लक्ष्य 43 बनवायचे आहेत. आता मात्र लक्ष्य 6 बॉल आणि धावा बनवायच्या असतील या मॅचमध्ये. 28 समीकरण थोडंसं अवघड झालंय. 6 बॉल 28. नेक्स्ट मॅच टीम आई माळाई देवी घुसरून रेडी राहायचं आहे. टॉस जिंकलाय, बॅटिंगचा डिसिजन टीम आटोलीला केलं. फिल्डिंगसाठी इनवाईट. जशी मॅच संपणार लगेचच मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे, हे लक्षात घ्या प्लीज. वेळ घेऊ नका. 6 मध्ये 28 करायचे आहेत. ओव्हर नंबर 3 दिलाय गोलंदाज विशालच्या हातामध्ये. पहिला बॉल आपण जरूर बघितला, जास्त बाहेर राहिला. पंचांनी आमच्यापर्यंत लगेच असं इशारा पोहोचवला, हा वाईट बॉल असेल. हेच ते क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा वाईट बॉल. धावसंख्या धावफलकावरती 17 या आकड्यावरती पाहायला मिळतं. चांगलं क्रिकेट. या मॅच मध्ये खेळणं भरपूर गरजेचं आहे, धावा येणं गरजेचं आहे. चला स्पीड अप घ्या प्लीज, वेळ घेऊ नका. हा बॉल हवेमध्ये गेलाय, उंच आहे, क्षेत्ररक्षक आहेत. झेल ड्रॉप झाला. इथून पहा मित्रांनो, हातामध्ये बसला होता बॉल पूर्णपणे. रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद, विकेटचं पतन. OUT आउट झाला. न्यू बॅटर बापू मैदानाच्या आतमध्ये जात असताना पाहायला मिळतील. आता 5 बॉल असतील ना.
पहिलाच बॉल असेल. एक बॉल आठवण झाला. आता नवीन कोण आहे? बाकी मैदानाच्या आतमध्ये धावा येणं भरपूर गरजेचं समीकरण अवघड झालं होतं. धावा पूर्णपणे आपल्याला पाहायला मिळतात मैदानाच्या आतमध्ये. आम्हाला पुन्हा एकदा गोलंदाज तयार. मोठा फटका खेळून काढला. क्षेत्ररक्षक आहेत. हो हो काय कॅच आहे. टिपला जाईल. फलंदाज बाद. विकेटचं बदन. हे बॅटर मैदानाच्या आतमध्ये स्वतः गणेश जात असताना पाहायला मिळतात. संघाचा कॅप्टन आहे. आता बॉल झाले मैदानाच्या आतमध्ये. आतापर्यंत 2-4 बॉलचा खेळ शिल्लक. गणेश थोडासा फास्ट जावा आयोजन आपलं आहे, कारण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते 3-3 ओव्हरच्या मॅच आहेत, कम्प्लीट झाल्या पाहिजेत. चारला 4 बॉल 24. 4 मोठे फटके. 4 षटकार मारणं गरजेचं. वेगवान बॉल सल्लाइड आउट. 3 बॉलचा खेळ असून देखील शिल्लक मैदानाच्या आतमध्ये इथून आपल्याला पाहायला मिळतं. चांगलं क्रिकेट खेळणं भरपूर गरजेचं असतं. हेच ते क्रिकेट आहे. हे धावा देखील येणं भरपूर गरजेचं आहे. पुन्हा एकदा बॉलिंग मागवती गोलंदाज तयार. हा बॉल टप्पा पडल्यानंतर आपल्याला पाहायला मिळाला जास्त बाहेर राहिला. व्हाईट बॉल चा इशारा नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. हा व्हाईट बॉल. हा बोल ना गाण्या. 3 बॉल हॅलो 23 बनवायचे आहेत. 3 बॉल 23 धावांची गरज. हा बॉल देखील टप्पा पडल्यानंतर पाहायला मिळत आहे. सनलाइट आउट. 2 मध्ये 23. समीकरण अवघड झालंय. टीम अटोली लाजचा तर हे दिवस आहे ना वरना का. पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतं. व्हाईट बॉल. लेट भरले चांगलं क्रिकेट आपल्याला जरूर पाहायला मिळतंय. रेडी आहे टीम कुसरून. टीम आटोली लगेच मैदानाच्या आतमध्ये जायचंय. लक्षात घ्या. ओ हलक्या हाताने घेऊन काढलं आपल्याला पाहायला मिळतंय. क्षेत्ररक्षक आहे तिथे. एक सिंगल. 1 बॉल अजून शिल्लक आहे. चला स्पीड अप घ्या प्लीज. वेळ घेऊ नका. पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतं मैदानाच्या आतमध्ये इथून सामना जिंकलाय. टीम आपल्याला पाहायला मिळतं. अतिशय चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये उमरवाडी संघानं केली आहे. तर नेक्स्ट मॅच. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच तुमच्यापर्यंत आम्ही लगेच पोहोचवणार आहोत. या मॅचचा हिरो ज्या खेळाडूने बॅटिंग करत असताना दावा बनवला वैयक्तिक 33-33 आज हेटून उठला आणि बॉलिंग करत असताना 4 धावा दिल्या. तो देव हनुमंत ठरलाय. मॅचचा मॅन ऑफ द मॅच